आपल्या तेरणा सहकारी साखर कारखाना विषय हा महत्वाचा आहे मित्रांनो। 35,000 सभासदाचा विषय आहे, ही काय माझ्या एकट्याचा नाही, बरोबर आहे दादा? योग्य आहे। तर याची दखल आपले तानाजी सावंत साहेब यांनी अत्यंत तातडीनं घ्यावी, नाहीतर ह्याचा परिणाम रूपांतर वेगळंच होईल। तर आमच्या सर्व कळंब तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे किंवा सभासदांचे म्हणणे आहे की आम्हाला लवकरात लवकर सभासदांना 25 किलो साखर पहिले धाराशिव जिल्ह्यातील ओमराजे निंबाळकर साहेब यांनी सुद्धा साखर वाटप केलती। तशा नंतर कारखान्याचं काय अडचणी आल्या असेल, कारखाना बंद पडला असेल, मग हे तानाजी साहेबांनी कारखाना घेतला, मग गेल्या वर्षी थोडं नवं होतं, त्याच्यामुळे आम्ही तो विषय गांभीर्याने घेतला नाही। बरोबर आहे का दादा? योग्य आहे। हा, ते दादा काय म्हणतात बघा आधी। दादा हे बरोबर आहे ना? मग आता तुम्हाला दिवाळीला साखर द्यायला पाहिजे सभासदार सगळं। हा, तर तानाजी सावंत साहेब तुम्हाला आम्हाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे, बरोबर आहे का? योग्य आहे। तुम्ही याची तातडीनं दखल घ्या आणि अजून उद्याचा दिवस टाइम आहे तुम्हाला, तर तुम्ही सर्व सभासदांना साखर 25 किलो प्रमाणे पत्रक जाहीर करा। आम्ही आमच्या परीनं तर तुम्हाला फेसबुक लाईव्ह मार्फत सांगायला लागलो, पण येत्या काळामध्ये तुमच्या कारखान्या लगत सर्व सभासद ठय्या आंदोलन करतील याची साहेब तुम्ही नोंद घ्यावी। बरोबर आहे ना दादा? हा, योग्य। सध्या तुम्हाला हात जोडून आम्हाला सांगणं सभासदामार्फत सांगणं, आणि जर पुन्हा चालू करायच्या आधी कारखाना जर सभासद तिथं आले तर तुम्हाला याचे परिणाम वेगळेच भोगावे लागतील। असं पूर्ण कळंब तालुका धाराशिव जिल्ह्यामधील पूर्ण जनतेचं तर आहेच, पण सभासदाचं सुद्धा म्हणणं आहे तुमच्या योगदानातून सभासदांना साखर मिळावी। तुमचं काय जे किलो जे ठरल, 25 किलोचा भाव ठरल, ते सभासद द्यायला तयार आहेत। तुमच्याकडे साखर अवेलेबल आहे, तरी याची दखल लवकरात लवकर घ्यावी, ही आमच्या कळंब तालुक्यातल्या सभासदांची कळकळीची विनंती आहे। बरोबर आहे दादा? हो, 25 तारखेच्या आत वाटप। हा, 25 तारखेच्या आत वाटप होय। बरोबर आहे बागल साहेब? बरोबर आहे। प्रत्येक गावामधले भरपूर शेअर आहे, तुम्ही नवजुनं केलेलं आहे, आलेला आहोत, सगळे तुमचे कर्मचारी आलेले आहेत, त्यांनी सगळं नवजुनं केलेलं आहे, हे मला म्हणजे पूर्ण माहिती आहे, आधार कार्ड दिलेत। तर याची गांभीर्याने दखल घ्यावी साहेब, तानाजी सावंत साहेब, आणि सभासदांना साखर द्यावी। अधिकाऱ्याला तुम्ही खाल्ल्या सांगावं आणि साखर तुम्ही लवकरात लवकर वाटप करावी। तुम्ही साखर दिल्यानंतर शेतकऱ्याची गोड दिवाळी होईल, ही अशी आम्ही तुमच्याकडून आशा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार, धन्यवाद।